नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर. मी सहाय्यक शिक्षिका सौ जयश्री उत्तम कुंभार. विषय समाजशास्त्र, इयत्ता 12वी आर्ट्स. विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण 3 भारतीय समाजाची विविधता आणि एकता याचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण भारतीय समाजातील विविधता, विविधतेतील एकता व राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत. प्रकरण 3. विद्यार्थ्यांनो, आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. विविधतेत एकता असलेला देश अशी भारताची ओळख आहे. भारतातील विविधतेचे स्रोत अनेक आहेत, जसे की वंश, धर्म, जात, संस्कृती, भाषा, सामाजिक रूढी, श्रद्धा इत्यादी. याखेरीज विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य कायमच अधोरेखित होते. जर आपण या प्रकरणातील तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या प्रकरणातील पहिल्या मुद्द्याचा अभ्यास करूया. पहिला मुद्दा आहे भारतीय समाजातील विविधता. भारतीय समाजामध्ये ज्या ज्या गोष्टींमध्ये विविधता आढळून येते त्या गोष्टींचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की समाजामध्ये ज्या गोष्टी किंवा ज्या घडामोडी घडत असतात त्याच्या पाठीमागे शास्त्रीय दृष्टिकोन आढळून येतो. तर विद्यार्थ्यांनो, विविधतेमध्ये पहिला मुद्दा आहे वांशिक विविधता. लक्ष देऊन ऐका विद्यार्थ्यांनो. वांशिक विविधता हा पहिला मुद्दा आहे विविधतेमधील. वंश म्हणजे काय? तर वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांधणी असलेल्या लोकांचा गट अशी वंशाची साधी व्याख्या करता येईल. लक्षपूर्वक ऐका. वंश म्हणजे काय? तर वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांधणी असलेल्या लोकांचा गट अशी वंशाची साधी व्याख्या करता येईल. A.W. ग्रीन यांच्या मते, परत बघा मी सांगते, A.W. ग्रीन यांच्या मते वंश हा व्यक्तीचा मोठा जैविक गट होय. वंशाचे वर्गीकरण करण्यासाठी ज्याचा आधार घेतला आहे अशा वैशिष्ट्यांना वंशीय निकष असे संबोधले जाते. तर ग्रीन यांच्या मते वंश हा व्यक्तीचा मोठा काय असतो? जैविक गट असतो. भारतातील कोट्यावधी लोकसंख्येचे पद्धतशीर संस्कृती वर्णन करणे हे अवघड काम आहे. तथापि J.H. हटन, D.N. मुजुमदार आणि B.S. गुहा यांसारख्या अनेक मानवशास्त्रज्ञांनी भारतीय लोकसंख्येचे वंशावर आधारित वर्गीकरण केले आहे. गुहा यांच्या मते, रणजित गुहा यांच्या मते भारतीय लोकसंख्येचे 6 प्रमुख वंश आधारित गट पडतात. बघा इथं पुस्तकामध्ये तुम्हाला दिसून येईल वांशिक वर्गीकरण. ह्याच्यामध्ये 6 प्रमुख गट पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला गट आहे निग्रोटो, दुसरा आहे प्रोटोस्ट्रोलाइट, तिसरा आहे मंगोलाइट, चौथा आहे मेडिटेरियन किंवा द्रविडियन, 5वा आहे वेस्टर्न ब्राचिसेफल आणि 6वा आहे नॉर्डाईक. हे एकूण 6 वांशिक गट रणजित गुहा यांनी मांडलेले आहेत. त्यावर आधारित भारताचं वर्गीकरण किंवा वंशावर आधारित भारतीय समाजाचं वर्गीकरण झालेलं आहे. अशा प्रकारे आज मानव जातीचे वंश आधारित वर्गीकरण केलेले असले तरी त्यांच्यातील भेद जाणून घेण्याचे आधार मात्र मर्यादित नाहीत. वैज्ञानिक तंत्राच्या वापरामुळे शारीरिक वैशिष्ट्यांचा जैविक आणि DNA या पद्धतीने अभ्यास करता येतो. विद्यार्थ्यांनो, या येथे आपण पहिला मुद्दा आहे त्याचं स्पष्टीकरण स्पष्ट केलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे धार्मिक विविधता.
लक्षपूर्वक बघा. दुसरा मुद्दा आहे धार्मिक विविधता. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीतच आहे भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन असे अनेक काय आहेत किंवा वेगवेगळे काय आहेत धर्म आढळून येतात आणि त्या धर्मावर आधारित भारताचे वर्गीकरण करण्यात आले आहे किंवा भारतीय समाजाचे वर्ग पाडण्यात आलेले आहेत. धर्मसंस्था जगभरात सर्वत्र आढळते. भूतकाळ, वर्तमानकाळ सर्व जर तुम्ही कालखंडांचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की धार्मिक संस्थेचा भारतीय समाजावर खूप मोठा काय होता, पगडा होता. धर्म हा सर्वश्रेष्ठ मानला जात होता. धर्मावर आधारित संस्कृती, धर्मावर आधारित लोकांची जीवन पद्धती भारतीय समाजामध्ये आढळून येत होते. भारतीय समाजात जे वेगवेगळे धर्म होते त्यामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम ह्या वेगवेगळ्या धर्मामध्ये लोकांचं जे काही जीवनमान होतं ते वेगवेगळ्या पद्धतीचं होतं. त्यांची संस्कृती वेगळी होती, त्यांची भाषा वेगळी होती किंवा आहे, त्या पद्धतीने ते आपले जीवन व्यतीत करत आहेत. मग या सगळ्या धार्मिक बाबतीत जी विविधता आढळून येते तुम्हाला माहीतच आहे. प्रत्येक धर्माचे सण वेगळे, प्रत्येक धर्माचे चालीरीती वेगळ्या, प्रत्येक धर्माची संस्कृती वेगळी, प्रत्येक धर्माचे जे काही रीतिरिवाज ते वेगळे आहेत, प्रत्येक धर्माचा पोशाख, खाण्यापिण्याच्या पद्धती या सर्वांमध्ये आपल्याला काय दिसून येते, विविधता दिसून येते. त्यामुळे भारतीय समाजामध्ये जी काही विविधता आहे ती जगात सर्वश्रेष्ठ अशी विविधता आहे. धर्माच्या बाबतीतसुद्धा बघा, तुम्ही अभ्यास केला असेल किंवा तुम्हाला माहितीच आहे, आपण पण सगळेजण या वर्गामध्ये जे शिकतो ते वेगवेगळ्या जातीचे विद्यार्थी आपण एकत्रित काय करत आहोत, अध्ययन किंवा अभ्यास करत आहोत. मग या धार्मिक गटामध्ये सुद्धा बघा लोकसंख्येच्या किंवा 2011च्या जनगणनेनुसार जो तुम्हाला चार्ट दिलेला आहे पुस्तकामध्ये त्यावर आधारित सुद्धा तुम्हाला अभ्यास करता येईल. बघा, भारतामध्ये हिंदू लोक 96.63% म्हणजेच 69.80% आहेत. मुस्लिम लोक 14.23% आहेत. ख्रिश्चन लोक 2.30% आहेत. शीख लोक 1.72% आहेत. बौद्ध लोक 0.70% आहेत. जैन लोक 0.37% आहेत. पारसी लोक 0.6% आहेत. अशा पद्धतीने भारतीय समाजामध्ये ह्या लोकसंख्येचे वर्गीकरण धर्माच्या आधारावर करण्यात आलेले आहेत. इथं उदाहरणार्थ पण सांगितलेलं आहे बघा, वेगवेगळे आपण सण किंवा आपण जे काही धार्मिक सण साजरे करतो त्याच्यामध्ये गुड फ्रायडे, रामनवमी, ईद उल फित्र यासारखे जे काही सार्वजनिक सण आहेत त्यावेळी आपल्याला बघा सुट्टी पण मिळत असते आणि हे सण आपण दिवाळी असो, गणेशोत्सव असो, ईद असो हे सर्वजण आपण एकत्रित येऊन काय करत असतो, साजरे करत असतो. अशी ही धार्मिक विविधता भारतीय समाजामध्ये आढळून येते. त्याच्यानंतर आपला तिसरा मुद्दा आहे भाषिक विविधता. तिसऱ्या मुद्द्याचा आपण अभ्यास करूया. भाषिक विविधता. भारत देशामध्ये ज्या पद्धतीने आपण पहिले 2 मुद्दे अभ्यासले, वांशिक विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, त्याच पद्धतीने भाषिक विविधतासुद्धा भारतीय समाजामध्ये आढळून येते. बहुभाषिकता हे भारतीय जीवनपद्धतीचे वैशिष्ट्य आहे. सन 1956मध्ये भाषेच्या आधारावर भारतीय समाजाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. कोणत्या साली? 1956. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, भाषेच्या आधारावर आपली पुनर्रचना 1956 साली करण्यात आलेली आहे. भारताच्या संविधानाने 22 भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे. यापैकी संस्कृत, तामिळ आणि कन्नड या 3 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. कुठल्या 3 भाषा? तर बघा, संस्कृत, तमिळ, कन्नड या 3 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी विचारलं जाऊ शकतं, अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषांना देण्यात आलेला आहे? तर संस्कृत, तमिळ आणि कन्नड या 3 भाषांना. भारत सरकारने या 3ही भाषांना विशेष दर्जा आणि मान्यता दिलेली आहे. संयुक्त राष्ट्राने दिनांक 21 फेब्रुवारी 2017
लक्षात ठेवायचं आहे, संयुक्त राष्ट्रांनी दिनांक 21 फेब्रुवारी 2017 हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जाहीर केलेला आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, 21 फेब्रुवारी 2017 हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तर बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता. महाराष्ट्राची मातृभाषा कोणती आहे? तर महाराष्ट्राची मातृभाषा आहे मराठी. त्याच्यानंतर आपण शालेय शिक्षण घेत असताना आपल्या दुसऱ्या भाषेमध्ये आपण शिक्षण घेतो. ती कोणती भाषा असेल तर ती आहे हिंदी भाषा. या हिंदी भाषेतून आपण शालेय शिक्षण घेत आहोत. आणि तिसरी भाषा आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची आपली जी काही भाषा आहे, जागतिक लेवलला ज्या भाषेतून आपण जगामध्ये टिकू शकतो अशी तिसरी भाषा कोणती आहे तर ती आहे इंग्लिश. हे त्रिभाषा सूत्रसुद्धा भारतीय संविधानाने स्वीकारलेलं आहे. पहिली म्हणजे मातृभाषा, दुसरी आपली राष्ट्रीय भाषा म्हणजे हिंदी, आणि तिसरी आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक लेवलवर जी टिकू शकणारी भाषा आहे ती आहे इंग्लिश. याला त्रिभाषा सूत्र असं म्हटलं जातं. तुम्ही कोणत्याही ठिकाणी जावा, प्रत्येक ठिकाणची मातृभाषा वेगवेगळी असते, पण मातृभाषेला प्रथम स्थान, द्वितीय स्थान तुमची राष्ट्रीय भाषा हिंदी आणि तृतीय स्थान तुमची आंतरराष्ट्रीय भाषा इंग्लिश. या तिन्ही भाषेतून आपण काय करत असतो, आपलं जे काही समाजातील विचारांची जी काही देवाणघेवाण आहे किंवा जे काही आपण गोष्टींचा जो काही देवाणघेवाण करत असतो ते या तीन भाषेतून आपण करू शकतो. अशा पद्धतीने भारतीय भाषाचे परिवाराचे जे काही वर्गीकरण केलेलं आहे, इथं बघा पुस्तकामध्ये चार्ट देण्यात आलेला आहे भारतीय भाषा परिवाराचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये इंडो आर्य याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या संस्कृत, काश्मीर, हिंदी, बंगाली, पंजाबी, राजस्थानी, गुजराती, कच्ची, सिंध, मराठी, ओरिया, आसामी, उर्दू, कोकणी, बिहारी, अवगी अशा वेगवेगळ्या भाषा आहेत. द्राविडी ह्या वेगवेगळ्या भाषा त्याच्यामध्ये सुद्धा आहेत. तेलुगू, कुर्गू, मल्याळम, कन्नड, तोडा अशा वेगवेगळ्या भाषा आहेत. ऑस्ट्रो एशियाटिक निषाद याच्यामध्ये सुद्धा मुंडा, संताली ह्या परिवारांचे त्याच्यामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. सिनो तिबेटियन याच्यामध्ये सुद्धा तिबेटी, हिमालयन भाषा, भूतिया भाषा याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. आणि अंदमानीमध्ये अंदमानाचे आदिवासी लोक जे आहेत त्यांच्या जी काही भाषा आहे, जेरू, ओंगन यासारख्यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. असं हे जे काही भाषेच्या बाबतीत भारतीय समाजामध्ये विविधता आहे त्याचासुद्धा आपण काय केलेला आहे, आढावा घेतलेला आहे. या पुढील अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करूया.